उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रजाक अत्तारसाहेब माझ्यासोबत आहे. अत्तारसाहेब, थोडक्यात नगर परिषदबद्दल म्हणा आणि तुमचं विजन काय आहे त्या संदर्भात काय थोडक्यात माहिती देता येईल का? होय, मी 2025 उमरगा नगर परिषदेची नगराध्यक्षपदाची निवडणूक शिवसेना उभाटा या पक्षातर्फे लढवतोय. मी गेली 35 वर्ष शिवसेना उभाटाचा सक्रिय कार्यकर्ता असून मी एकनिष्ठ आहे. आजपर्यंत माझ्या पक्षाने मला 4 वेळा नगरसेवक, 1 वेळा उपनगराध्यक्ष, 1 वेळा नगराध्यक्ष होण्याचा मान मला दिला. हा मान मला मिळाल्यानंतर मी त्या मिळालेल्या पदाचं उमरगा शहरवासियांना जेवढा काही माझ्याकडून फायदा करून देता येईल, जेवढी सेवा करता येईल ती सेवा मी इमानीतपणे केलेली आहे. मी आजपर्यंत पक्षाशी एकनिष्ठ आहे आणि उमरगा शहरातील जनतेने मला दिलेले, माझ्यावर केलेले उपकार मी विसरू शकत नाही. कारण मला या उमरगा शहरातील माझ्या परिवारामध्ये कोणीही राजकीय वलय नसताना मला विविध पदावर उमरगा शहरातील जनतेनं बसवलं आहे. त्यामुळे ह्या जनतेचे उपकार मी विसरणार नाही. यापूर्वी मी उमरगा शहरासाठी ज्या जी महत्त्वाची कामे करायला पाहिजे होती ती सर्व पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामध्ये उमरगा शहराची मागणी पाणी पुरवठा योजना असो किंवा उमरगा शहराची हद्दवाढ असो, उमरगा शहराचा विकास आराखडा असो, उमरगा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा असो, बाबासाहेब आंबेडकरांचा अश्वारूढ पुतळा असो, महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याची जागा असो, असे एक ना अनेक महत्त्वपूर्ण निर्णय मी या नगरपालिकेच्या विविध पदातून घेतलेले आहे. मी उमरगा शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीनं प्रत्येक वार्डामध्ये जनता दरबार घेत आलो आहे. उमरगा शहरातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी 1 खिडकी योजना उमरगा नगरपालिकेमध्ये चालू केली. येणाऱ्या काळामध्ये मी उमरगा नगरपालिकेचा एक परिपूर्ण अभ्यास, उमरगा शहराचा परिपूर्ण अभ्यास केलेला मी एक नगरसेवक होतो आणि या शहरासाठी ज्या काही करायला पाहिजे आहे त्याचा एक प्लॅन माझ्याकडे आहे. उमरगा शहरात आता सध्याच्या परिस्थितीत उमरगा शहरात जे बजबजपुरी माजलेली आहे, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, ठिकठिकाणी डुकरांचा सुळसुळाट, ठिकठिकाणी तुमच्या कुत्र्यांचा सुळसुळाट, एक ना अनेक गंभीर प्रकार उमरगा शहरात आता निर्माण झालेले आहेत. त्यामुळे उमरगा शहरातील जनता गेल्या 9 वर्षापासून चिडलेली आहे. त्यांना संधी पाहिजे आहे. उमरगा शहरातील जनतेला मतदान करून ते मला मतदार रूपी आशीर्वाद देऊन ते मला निश्चित निवडून देतील. येणाऱ्या काळामध्ये एक उमरगा शहर आदर्श शहर बनवण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यासाठी जे काही मी दिवसाचे 24 तास मी काम करण्यास तयार असणारा एक सामान्य कुटुंबातील इसम आहे. मला कोणत्याही उमरगा शहरातील कोणत्याही घरामधील प्रत्येक माणूस मला माझ्या नावानिशी ओळखतो आणि मी उमरगा शहरातील प्रत्येक नागरिकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे जनतेमध्ये माझ्यामध्ये कुठलाही दुवा लागत नाही. माझ्या पाठीशी आमच्या पक्षाचे खंबीर नेतृत्व माननीय ओमदादा निंबाळकर, आमदार प्रवीण स्वामी साहेब, आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक बाबा पाटील साहेब, अजिंक्य बापू पाटील, त्याचप्रमाणे इतर सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक माझ्यासोबत असल्यामुळे माझा विजय निश्चित आहे. येणाऱ्या काळामध्ये उमरगा शहरासाठी एक 5 वर्षाचा काळ, उमरगा नगरीसाठी एक आदर्श काळ मी ठरवण्याचा प्रयत्न करीन. कुठेही उमरगावासियांची मान झुकणार नाही असं काम माझ्याकडून होणार नाही. हे होणारं काम हे निश्चितच उमरग्यासाठी भूषणवाह असेल एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि उमरगा शहरातील जनतेला विनंती करतो की आम्ही दिलेले 25 उमेदवार आणि मी नगराध्यक्षाचा उमेदवार ह्या 26 लोकांमध्ये एकही गुत्तेदार आम्ही निवडणुकीसाठी उभा केलेला नाही किंवा एकही गुंड माणसाला आम्ही तिकीट दिलेलं नाही. आम्ही आमच्या पॅनलमध्ये 2 डॉक्टर आहेत, 1 वकील आहे, 6 लोक पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, इतर शिक्षित आणि जुने आमचे पदाधिकारी ज्यांना 40 वर्ष पक्षाचं काम करून देखील संधी मिळाली नव्हती असे माननीय सुधाकर पाटील असो, विजयकुमार नागणे असो किंवा DK माने असो, यांना सुद्धा आम्ही यावेळेस नगरपालिकेत प्रवेश करायची संधी दिलेली आहे. त्यामुळे आता एक उत्तम पॅनल आम्ही उमरगा शहरातील जनतेच्या समोर ठेवलेला आहे. त्यामुळे उमरगा शहरातील जनतेनं निर्णय घ्यायचा आहे, एक चांगल्या पॅनलला मतदान करायचं आहे आणि तुम्हाला 5 वर्ष उमरगा नगरपालिकेचा कारभार व्यवस्थित हाकण्याची जिम्मेदारी मी घेतो आणि समोरचे पॅनलचे उमेदवार बघितल्यानंतर
तुम्हाला सामान्य जनतेला ते भेटतील का नाही अशी शंका उमरगा शहरवासियांना वाटते. ती रास्त आहे. मी एक रोडवर चालणारा, मोटरसायकलवर फिरणारा, 24 तास उपलब्ध असणारा एक सामान्य घरातील कार्यकर्ता म्हणून लोक मला निश्चित अडचणी सांगतील. आजच मी उमरगा शहरात फिरतोय, प्रत्येक ठिकाणी मला जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यावरून मला निश्चित कल्पना आलेली आहे की उमरगा शहरातील जनतेने मला उमरग्याचं नगराध्यक्ष करायचं ठरवलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर उमरगा शहरातील विश्वासानं माझ्या हाती सोपवलं तर त्यांचा विश्वासघात माझ्याकडून होणार नाही, एवढी काळजी मी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.